कारंजा नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन छाननीत नगराध्यक्षाचे 2 तर नगरसेवकांसाठीचे 65 अर्ज बाद दिनांक नोव्हेंबर 18 पर्यंत कारंजा नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीची प्रक्रिया नोव्हेंबर 18 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत पार पडली। निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कुणाल झालटे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, नायब तहसीलदार विनोद हरणे, अनिल वाडेकर, लक्ष्मण बनसोडे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांनुसार प्रत्येक नामनिर्देशन पत्राची तपशीलवार पाहणी करण्यात आली। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 15 अर्जापैकी 2 अर्ज बाद झाले तर नगरसेवक पदासाठीच्या 65 अर्जांना अपात्र ठरविण्यात आले। त्यामुळे आता स्पर्धेत नगराध्यक्ष पदासाठी 13 आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 183 अर्ज कायम राहिले आहेत। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 21 नोव्हेंबरच्या माघारीच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे। कारंजा नगर परिषदेच्या 1 नगराध्यक्ष आणि 31 नगरसेवक पदांसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। या निवडणुकीत 70,000हून अधिक मतदार मतदान करून शहराच्या पुढील 5 वर्षांच्या नेतृत्वाचा फैसला करणार आहेत। त्यामुळे आता छाननी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक वातावरण तापू लागले असून प्रत्येक राजकीय गट आपापल्या रणनीती आखण्यात व्यस्त झाले आहेत। दरम्यान पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त 15 अर्जापैकी 2 अर्ज बाद ठरले तर नगरसेवकांसाठी प्राप्त 246 अर्जापैकी 65 अर्ज बाद ठरले। यात नगर अध्यक्ष पदासाठीच्या फिजा मोहम्मद बिलाल एमआयएम आणि खान शाहिस्ता बेगम मुबारक खान राष्ट्रवादी अजित पवार गट या उमेदवाराचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री देवरे साहेब यांनी कारंजा अस्मिता न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाडप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक